खूपच गोड दिसत होती. सगळीकडे ते होतं या इकडे बाजू मुंग्या लागतील तुम्हाला. तुला भूक लागली तर तू खा, भूक लागली तर तू मध्ये मध्ये खा, असं पण होतं ते. सो ती ऑलराऊंडर मास्टर आहे एक, जी देवांशला लकीली मिळाली आणि त्याच्या लाईफमध्ये ती आहे. सो खूप लकी आहे देवांश, सईसारखी मुलगी त्याला भेटली. अशा मुली आय गेस एक्झिस्ट पण करत नाही रिअल लाईफमध्ये, असं मला वाटतं. मला असं क्युरियोसिटी असायची की अच्छा मी जर काही विश मागितलं तर ते देवापर्यंत जाईल का, किंवा काय होईल का, असं काही थॉट येतात ना लहानपणी डोक्यात. किंवा काय असेल की ते वरती जाऊन आपण असं कॅमेरा लावला आणि तिथे बघितलं की आकाशात काय काय दिसतंय. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलवर स्वागत करते. प्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. आज आपण आलो आहोत तुझी माझी जोडी या सेटवरती आणि आपल्यासोबत आहेत देवांश आणि सई. हॅलो, हाय. तुम्हा दोघांनाही मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुला पण खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघंही खूप गोड दिसताय. थँक्यू सो मच. आता मकर संक्रांती स्पेशल हा एपिसोड होतोय, तर काय असा ट्विस्ट येणार आहे किंवा काही अशी धमाकेदार काही अशी गोष्ट घडणार आहे का? आय डोंट नो अबाउट धमाका, बट एक्साइटमेंट आहे ऑफकोर्स, बिकॉज लग्नानंतर ची पहिली संक्रांत आहे मालिकेत आमच्या दोघांची. सो या त्यामध्ये होणारे जे पण रिच्युअल्स आहेत ते आमच्या दोघांसाठी नवीन आहे, देवांश आणि साई म्हणून पण आणि संचित आणि अस्मिता म्हणून पण. सो ते सगळे एक्सपिरियन्स करतोय आणि तिची आणि आमची फॅमिली एकत्र येते परत खूप दिवसांनी. बरेच मध्यंतरी असा काळ गेला सिरियलमध्ये की बिकॉज ऑफ सम सर्कमस्टान्सेस, काही प्रॉब्लेममुळे आम्ही एकत्रच येत नव्हतो आणि बऱ्याच दिवसांनी आय गेस तिची आई वगैरे आम्ही सगळेच एकत्र आहोत या फंक्शनसाठी, बिकॉज ऑफकोर्स त्यांच्या मुलीची पहिली संक्रांत आहे. सो या खूप छान गोड मुवमेंट्स आहेत काही आमच्या दोघांचे, स्पेशली बिकॉज आमची पहिली संक्रांत आहे आणि आम्ही ते खूपच गोड आणि स्वीट लेवलला एन्जॉय करतोय. तर ऑफकोर्स ते ऑडियन्सला पण बघायला खूप आवडेल, कारण खूप गोड आणि खूप सुंदर, खूप प्रेमळ छान अशा मुवमेंट आहे आमच्या दोघांमध्ये ज्या घडत आहेत मालिकेत या दिवशी. राईट. आता तुमची पहिली संक्रांत आहे, मग तू काही स्पेशल गिफ्ट देणार आहेस का तिला किंवा ती तुला देणार आहे का? तिने मला प्रॉमिस केलंय की ती माझ्याशी गोड बोलणार आहे. गिफ्ट तिच्याकडनं हे आहे मला. खूप मोठं गिफ्ट आहे. मी तिला तिळगुळ देणार आणि ती आठव काहीतरी प्रॉमिस केलं होतं. सो हा इंटरव्ह्यू दाखवणार मी तुला. सो या. मग आता मकर संक्रांती म्हटलं की हलव्याचे दागिने येतात, मग तुला आवडतात का हलव्याचे दागिने? मी आधी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये वगैरे बघितले होते की हलव्याचे दागिने वगैरे घालतात पहिली संक्रांत असल्यावर. सो बेसिकली आता ही मालिका करताना माझ्यासाठी अस्मिता म्हणून आणि सई म्हणून सुद्धा हा पहिलाच अनुभव की हलव्याचे दागिने घालायचे. पण ते घातल्यानंतर ते कॅरी करणं खूप अवघड आहे हे त्यावेळेस कळतं, कारण ते इतके नाजूक असतात ना की ती दिसताना खूप सुंदर वाटतात की अरे छान आहेत, मस्त दिसते सगळं, पण कॅरी करणं खूप अवघड आहे त्याला. ते सारखे तुटतात, पण अनुभव छान होता की अरे काहीतरी फर्स्ट अशी रिच्युअल्स माझ्या सोबत घडली आहे की ॲज अन अस्मिता म्हणून सुद्धा, की इन फ्युचर सुद्धा आपल्याला हे होऊ शकतं आपल्यासोबत. हा आवडेल असं. तिला हलव्याचे दागिने घातल्यावर तुझी काय प्रतिक्रिया होती? मी हेल्प केली तिला. मी तिला लाईक रिंग मी तिला घालून दिली आणि आय वॉज देअर. सो ऑफकोर्स ते माझ्यासाठी पण, म्हणजे मी आधी पण बघितलंय, पण आय गेस जनरली फॅमिलीमध्ये वगैरे हे फंक्शन असलं की आपण नसतो, माणसं नसतात. मला अटेंड केल्याचं कधी आठवत नाही. लाईक आय हॅव सीन पिक्चर्स जिथे माझ्या अराउंड फॅमिलीमध्ये काहीतरी झालं आणि मी फोटोज बघितले, पण मी तिथे कधी प्रेझेंट नव्हतो. सो हे पहिल्यांदाच मी बघितलं ते सगळं लावत होती. आय गेस बेबी शावरला पण हेच करतात ना? नाही, बेबी शावरला फुलांचं असतं, पण ते पण असंच काहीतरी असतं. अच्छा, त्यात फक्त ते नसते लाईक काय ते जे काय असतात व्हाईट स्वीट बॉल्स ते नसतात. चिरोंजी याच्यात चिरोंजी होती, त्यात ते नसतं बेबी शावरला. पण तसं ती, सो ऑफकोर्स ती खूपच गोड दिसत होती. सगळीकडे ते होतं या इकडे बाजू मुंग्या लागतील तुम्हाला. तुला भूक लागली तर तू खा, भूक लागली तर तू मध्ये मध्ये खा, असं पण सुरू होतं ते. तू ऑलरेडी खूप गोड आहेस आणि ते गोड घातल्यावर तू अजूनच गोड दिसणार आहेस.
आणि म्हणजे असं आता पहिलंच होतं, तर तुला असं काय वाटतं की ॲज आता आपण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे म्हणतो संध्याकाळी आपण घरी जाऊन प्रत्येकाच्या. मग आता ही ॲज अ सई म्हणून तू तिला गोड प्रतिक्रिया काय देशील, किंवा तिच्याबद्दलची एखादी गोड गोष्ट की तुला खूप आवडते? देवांशकडून हवी आहे मला. हो ऑफकोर्स देवांशकडूनच. सई तशी ती खूप ऑलराऊंडर मुलगी आहे जी देवांशच्या लाईफमध्ये आली आहे. ती देवांशचं मेंटल स्टेट पण सांभाळते, त्याच्या फॅमिलीला पण खूप छान हँडल करते. जितका बॉन्ड चांगला तिच्या नवऱ्याबरोबर देवांशबरोबर आहे तेवढाच चांगला देवांशच्या आईबरोबर आहे. आणि आई मुलीचंच नातं तिने तसं ते मेंटेन केलं. सेम विथ बाबा, त्याचा भाऊ, सगळ्यांसोबत. प्लस त्याच्या लाईफमध्ये असे एक्स्ट्राऑर्डिनरी जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जिथे तिला गुंडांमध्ये वगैरे जाऊन काही हँडल करायची सिच्युएशन, तिथे पण ती अग्रेसर आहे. त्याच्या बिझनेसमध्ये पण तिचा जो काही इनपुट आहे तो कमालच आहे. सो ती ऑलराऊंडर मास्टर आहे एक, जी देवांशला लकीली मिळाली आहे आणि त्याच्या लाईफमध्ये ती आहे. सो खूप लकी आहे देवांश, सईसारखी मुलगी त्याला भेटली. अशा मुली आय गेस एक्झिस्ट पण करत नाही रिअल लाईफमध्ये असं मला वाटतं. सो या शी इज अमेझिंग. सई कमालच आहे, ऑलराऊंडर मुलगी आहे ती. म्हणजे काही असंच तिच्यात अशी कुठली एक गोष्ट नाही आहे ज्याच्यावर मी स्पेसिफिकली सांगू शकेन. ती सगळं छान करते. ती खूप छान घर सांभाळते, ती खूप छान नवऱ्याचं काम सांभाळते, बिकॉज ती ऑफिसला पण यायची रिसेंटली. ती खूप छान स्वयंपाक करते, ती आईवडिलांना घेऊन पूर्ण फॅमिलीला लीड करत सगळ्यांना एकत्र घेऊन चालते. सो तिच्यात सगळ्यात क्वालिटीज आहेत, सगळ्याच. किती छान. म्हणजे तू आता किती ऑलराऊंडर असली ह्याचं मी इमॅजिन करत होते की आता किती, अरे बापरे बस आता. 3 गुंडांबरोबर फाईट करून तिने वाचलं. आणि याच्या व्यतिरिक्त मला खूप मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळावे म्हणून तिने मला जे काही माझी हेल्प केली आहे. बाकी माझ्या घरी जे काही ती घर सांभाळते, माझ्या आईवडिलांना ज्या प्रकारे तिने छान एकत्र आणून ठेवलंय. शी इज ऑलराऊंडर. सही. तुला काय वाटतं देवांशबद्दल? देवांशबद्दल सांगायला झालं तर देवांश जेव्हा सईच्या लाईफमध्ये आला, किंवा याआधी तिच्या लाईफमध्ये कोणी असा व्यक्ती नव्हता की जो तिला खूप सपोर्ट करेल, तिचं कौतुक करेल, तिला समजून घेईल. कारण ती तिच्या लाईफमध्ये तिच्या आईला, भावाला, म्हणजे तिच्या पूर्ण लाईफला घेऊन इतकी बिझी होती की तिला स्वतःकडे, ती स्वतः काय आहे हे बघायला सुद्धा वेळ नव्हता. आणि जेव्हा देवांश तिच्या लाईफमध्ये येतो आणि हळूहळू तिला रिअलाईज व्हायला लागतं की तिला देवांशवर प्रेम झालं आहे आणि देवांशलाही तितकंच प्रेम झालं आहे. त्याचा असणारा सपोर्ट, एक मॉरल सपोर्ट असतो प्रत्येकाच्या आयुष्यात, तसा सपोर्ट म्हणून तो नेहमी पाठीशी उभा असतो की कुठल्याच गोष्टीला त्याची ना नसते की तुम्ही करू शकता. हा जेव्हा एक कॉन्फिडन्स मिळतो ना प्रत्येक व्यक्तीला, ते देण्याचं काम देवांश नेहमीच करतो. आणि कधीच आजपर्यंत, आज तगायत त्यांनी हे कधी फील नाही करून दिलं देवांशने की तू गरीब घरातून आली आहे. अगदी माझ्यासोबत माझ्यासारखं होऊन राहणार. माझ्या आईकडे गेल्यावर आईशी एकदम आपुलकीने वागणं, म्हणजे एक आपण नेहमी असं फील करतो ना की नाही आपल्याला असा मुलगा हवा आहे लाईफमध्ये, एक स्वप्नातला राजकुमार. अगदी तसाच देवांश आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी बॅलन्स कशा करता येतील हे देवांशकडून खूप शिकण्यासारखं आहे. तुमच्या आयुष्यातली मकर संक्रांत हे आता तुम्ही खूप वर्ष आता सेलिब्रेट करत असाल. तू लॉकडाऊन नंतर इंडस्ट्रीमध्ये आली आणि त्याआधी पण तुम्ही काम करत असाल. मग तुमच्या आयुष्यातली एखादी अशी सेटवरची मकर संक्रांत आणि किस्सा असा कुठला आहे? सेटवरचा तर नाही आहे. म्हणजे आय गेस मी मालिकेत पहिल्यांदाच संक्रांत सेलिब्रेट करतोय. याआधी मला आठवत पण नाही असं काही केलं का, ना पतंग वगैरे उडवायला मिळाली आहे. इनफॅक्ट माझी पण इच्छा होती की कधीतरी मालिकेत असा सिक्वेन्स यावा संक्रांत आणि मी काहीतरी पतंग वगैरे उडवावी, पण असं काहीच झालं नाही. पण इन रिअल लाईफ कॉलेज डेजमध्ये नागपूरला स्कूल टाईममध्ये संक्रांतला घेऊन खूप मेमरीज आहेत. बिकॉज आय एम व्हेरी फाउंड ऑफ काईट्स. मला खूप आवडतं पतंग उडवायला. आणि नागपूरला वगैरे असताना आम्ही संक्रांतीच्या 2 आठवड्या आधी घरी मंजा घुटणं सुरू करायचो, घरी मंजा बनवायचो, खूप साऱ्या सुंदर सुंदर पतंगी आणायचो. आणि ज्या दिवशी संक्रांत असायची, म्हणजे पतंग तर आम्ही रोजच उडवायचो, पण संक्रांतच्या दिवशी प्रॉपर टेरेसवर DJ लागायचा. DJ किंवा एक मोठा साऊंड सिस्टम लागतोय, खायला खूप साऱ्या गोष्टी ठेवल्या आहे आणि पूर्ण सगळे मित्र आले आहेत, खूप साऱ्या चक्र्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या घोटून ठेवल्या आहे आणि सगळे पतंग उडवत आहेत. आणि पूर्ण असं दुपारभर आकाश पूर्ण पतंगांनी भरले आहे. आणि काय तो वेगळाच क्रेज होता. गाणी सुरू आहे, दिवसभर मज्जा करतोय. सो दॅट वॉज फन. हे इकडे आल्यावर नंतर कधी एक 8-9 वर्षात मला कधी करायला नाही मिळालं.
पण तिकडे असताना संक्रांत आणि पतंग उडवण्याबाबतीत पतंगबाजीला घेऊन खूप मेमरीज आहे. म्हणजे या गोष्टी तर मिस करत असशील, म्हणजे नॉस्टॅल्जिया वगैरे वाटत असेल ना, जेव्हा तू लास्ट इयरचे किंवा आधीचे फोटोज बघून किंवा कोणाला असं सेलिब्रेट मी करताना. मुंबईला आल्यापासून एकदा पण नाही, आणि संक्रांतीसाठी स्पेशली नागपूरला पण जाता आलं नाही एवढ्या वर्षात. पण यावर्षी माझे काही नागपूरचे फ्रेंड्स आहेत मुंबईत, जे सगळेच आम्ही इथे काम करतो, आमचा ग्रुप आहे. सो आम्ही ठरवलंय की यावर्षी आम्ही मुंबईत पतंग उडवू. सो यावर्षी म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये असं डिस्कशन झालं की यार खूप वर्ष झाले आपण नाही केलंय, आणि सगळेच इथे आहेत बऱ्यापैकी, ऑलमोस्ट आमचा थिएटर ग्रुप. सो आम्ही असं ठरवलंय की यावर्षी आपण मुंबईत पतंग उडवू. सो लेट्स सी होप फॉर द बेस्ट. नक्की नक्की तुम्ही उडवाल सॉरी पाणी हवे. ओके, नक्की उडवाल तुम्ही पतंग, आणि आम्हाला फोटोज अपलोड करा, म्हणजे आम्ही बघू आणि आम्ही कमेंट्स पण करू. अरे तुझा एखादा किस्सा किंवा असं काही मेमरेबल आठवण अशी? किस्सा असं नाहीये, पण अगदीच लहानपणीच्याच आठवणी आहेत सगळ्या, की संक्रांत म्हटलं की आम्ही असंच सगळ्या कॉलनीतल्या मुली मैत्रिणी वगैरे जमा व्हायचो. मग प्रत्येकाच्या घरी जाऊन ते तिळगुळ वाटायचे, फॅन्सी ड्रेस घालून वगैरे. आणि पतंग उडवायची मला खूप हौस होती लहानपणापासून. पण आहे ना, जसे मगाशी पण बोलले एका इंटरव्ह्यूत, की मला ना असं त्यांनी कधी उडवायलाच दिलं नाही, की तू रीळ पकड ग, आम्ही तुला शिकवू. मला असे अच्छा ठीक आहे चल तिथपर्यंत. पण आहे ना, एक आपण लहानपणी आपली एक आपण म्हणतो ना, एक बुद्धी अशी असते की आपण काही इमॅजिनेशन करतो, काही. सो मला आधी असं वाटायचं की पतंग का उडवत असतील किंवा त्याच्या मागे रिझन काय असेल. तर एक 5वी-6वीचाच किस्सा, की आम्हाला ना पतंगावर एक स्टोरी होती हिंदीमध्ये, प्रेमचंदची. तर त्याच्यामध्ये असं होतं की त्यांनी त्यांच्या आईसाठी ते एक लेटर लिहिलं होतं, आणि ते लेटर त्यांनी त्या पतंगाला अडकवून उडवलं होतं. सो मला असं क्युरियोसिटी असायची की अच्छा, मी जर काही विश मागितलं तर ते देवापर्यंत जाईल का, किंवा काय होईल का, असं काही थॉट येतात ना लहानपणी डोक्यात. किंवा काय असेल की ते वरती जाऊन आपण असं कॅमेरा लावला आणि तिथे बघितलं की आकाशात काय काय दिसतंय. सो मला ना ती क्युरियोसिटी खूप असायची, म्हणून मला पतंग उडवायचं असायचं. पण ती मुलं मला द्यायचीच नाही पतंग उडवायला. सो त्यावेळेस वाईट वाटायचं, पण ती खाऊस की चला आता रीळ पकडलं तर थोड्या वेळाने देतील. म्हणजे हा चल हात लाव, अगं खेच जरा, हे कर, फक्त ते जमलं नाही की मग ओरडायचे. मग त्यापेक्षा नको बाबा, आपण बघा आणि इमॅजिनच करा फक्त. अशा छोट्या छोट्या गोष्टी. किती क्यूट आहे. म्हणजे आपण सगळ्यांनीच इमॅजिन केलं होतं की अरे पतंग उडवताना का आपण पतंग उडवतो. आणि कधी कधी असं वाटायचं, पण टीनेजर्सचे असे लव्ह स्टोरीज असायचे की आम्ही आमचे लव्ह स्टोरीज ते पतंगावर लिहिणार आणि मग उडवणार, गेलं तर गेलं. तुम्हाला असं लहानपणी क्युरियोसिटी होती का तिळाचे लाडू बनवताना, की आई असे बनवते तर आपण पण बनवून ट्राय करूया का, आणि असं हौशीमध्ये मम्मीला मदत केली आहे का? काहीच माझं मी टेरेसवर असायचो त्या पूर्ण पिरियडमध्ये. नाही, म्हणजे घरात कार्यक्रम असतो ना ते वाण देण्याचा, म्हणजे ते सुगड्यांमध्ये सगळं ठेवतात धान्य वगैरे. तर माझी आई आहे ना, नेहमी त्या बायकांना बोलून वगैरे हळदी कुंकूचा कार्यक्रम करायची, आणि काही गिफ्ट्स वगैरे आणायची ना, की बाबा सगळ्यांना सेम सेम गिफ्ट. तर एखादी माझी आवडती काही गोष्ट आणली असेल आणि मला ती हवी असेल, तर माई आली म्हणजे काम कर, मग तुला मिळेल. मग आम्ही असं वाट बघायचो की आता झालं आहे, मग तिला हे किसून दे, आपलं गूळ किसून दे लाडू बनवण्यासाठी, तीळ भाजून दे. आणि मग हे सगळं केल्यानंतर आम्ही असं वाट बघायचो की चला आता आई काहीतरी आम्हाला देईल ते गिफ्ट. पण ते काही शेवटपर्यंत आम्हाला मिळायचं नाही, म्हणजे ते लग्न झालेल्या बायकांनाच देतात. मग असं होतं की यार आता कधी लग्न होणार आमचं आणि कधी ते गिफ्ट मिळणार. मग ती लहानपणीच्या गोष्टीत अशा छोट्या छोट्या, पण आईला मदत करायचो आम्ही, ते शेपोटी हवी पोटी की काहीतरी मिळेल अशा ह्याने. अशा बेस्ट जोडीला भेटून खूप मजा आली मला. आपण होपफुली भेटत राहू, आणि आय नो तुमच्याशी जोडी बेस्ट आहे, ती पुढे सुरू राहणार आहे, आणि आपण असेच भेटत राहू सगळ्या सणांना. आणि आता मकर संक्रांतीच्या पुन्हा शुभेच्छा. तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? प्रेक्षकांना एवढंच सांगू की छान संक्रांत सेलिब्रेट करा, पतंग उडवा, पण बी केअरफुल विथ मांजा. पक्ष्यांना आणि लोकांना त्रास होणार नाही असंच मांजा यूज करा, आणि तिळगुळ. हो, आणि नक्की तिळगुळ खा आणि हेल्दी राहा, कारण सध्या आता बघायला गेलं तर खूप व्हायरल परत चालू झालंय. सो हे तुम्हाला नक्कीच फलदायी ठरेल की तिळगुळ खा. हा, आणि गोड बोला, आणि मी पण प्रयत्न करेल गोड बोलण्याचा. हॅपी मकर संक्रांत. हॅपी मकर संक्रांत.